यूज डीप कॉन्फिडंट. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोडींचं अचूक आणि निर्भीड प्रतिबिंब. ताज्या राजकारणाच्या बातम्या, शिक्षणातील बदल, गुन्हेगारीवर करडी नजर. सत्य, वेग आणि विश्वास यांचा संगम म्हणजे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर माता की जयच्या घोषणेने पोलादपूर दुमदुमले. आमदार प्रवीण दरेकरांच्या उपस्थितीत जयंती सोहळा, ऐतिहासिक मर्दानी खेळ, पारंपरिक दिंडी आणि रायगडचा छावा खालूबाजा ठरले मुख्य आकर्षण. पोलादपूर. सुनील ढेबे. लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती पोलादपूर शहरात अत्यंत भव्य, दिव्य आणि अभूतपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीने आणि पोलादपूरकरांच्या अथांग जनसागराने हा सोहळा तालुक्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल असा ऐतिहासिक ठरला. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून विधान परिषदेचे ज्येष्ठ नेते आमदार प्रवीण भाऊ दरेकर उपस्थित होते. त्यांच्या सोबतीला बिपिनदादा महामुनकर, दादा महाराज मोरे, माऊली, जिल्हा परिषद सदस्य निलेश दादा कुंभार, रामदास कळंबे, उद्योजक नंदू शिर्के, सत्यवान बाबा महाडिक, अनिल दळवी, पंचायत समिती सदस्य सुरेंद्र चव्हाण, उद्योजक रामदास कळंबे, उद्योजक संजय कदम शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे मुंबई, कृष्णकांत दरेकर, वैभव चांदे, बिपिनदादा महामुनकर, लक्ष्मण मोरे साहेब, परशुराम दरेकर साहेब, सतीश शिंदे साहेब यांच्यासह जिल्ह्यातील वरिष्ठ शासकीय अधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सर्व नेत्यांनी अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या लोककल्याणकारी विचारांना अभिवादन केले. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते बीड येथील नामवंत व्याख्याते ॲडव्होकेट अविनाश धायगुडे यांचे धडाकेबाज व्याख्यान. आपल्या ओघवत्या आणि अभ्यासपूर्ण शैलीत त्यांनी अहिल्यादेवींच्या न्यायदानाचे आणि प्रशासकीय कौशल्याचे पदर उलगडले. अहिल्यादेवींचे विचार आणि कार्य केवळ एका काळापुरते मर्यादित नव्हते, तर ते आजही समाज घडवण्यासाठी आणि सुशासनासाठी मार्गदर्शक आहेत. आजच्या तरुण पिढीने त्यांचा हा वारसा पुढे चालवणे काळाची गरज आहे. ॲडव्होकेट अविनाश धायगुडे व्याख्याते. त्यांच्या या विचार प्रवर्तक मांडणीने उपस्थित हजारो पोलादपूरकर मंत्रमुग्ध झाले. जयंतीनिमित्त शहरातून काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीने पोलादपूरकरांचे डोळे दिपवून काढले. या मिरवणुकीत पारंपरिक संस्कृती आणि आधुनिक उत्साहाचा अनोखा संगम पाहायला मिळाला. वारकरी संप्रदायाची भजनी दिंडी, विठ्ठुनामाचा गजर, टाळ मृदुंगाचा नाद आणि हातात घेतलेल्या पताकांसह वारकरी संप्रदायाच्या मिरवणूक दिंडीने संपूर्ण वातावरणात भक्तिरस निर्माण झाला. हातात लाठीकाठी, तलवारबाजी, साहसी प्रात्यक्षिके सादर करत तरुणांनी महाराष्ट्राची शान असलेल्या मर्दानी खेळांचे थरारक सादरीकरण केले, ज्याने उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे केले. शाहूबाई धनगरी नृत्य. धनगरी संस्कृतीचे वैभव असलेले पारंपरिक शाहूबाई धनगर नृत्य या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले. ढोलक्याच्या तालावर आणि पिवळ्या भंडाऱ्याच्या उधळणीत रंगलेले हे नृत्य पाहून प्रत्येकजण थक्क झाला. खालूबाजा आणि डीजेचा दणका. रायगडची प्रसिद्ध ओळख असलेला रायगडचा छावा, खालूबाजा आणि सोबतीला डीजेच्या दणकट संगीताच्या जुगलबंदीवर बालवृद्धांसह तरुण तरुणींनी डोक्यावर पारंपरिक पेटे बांधून हातात भगवे ध्वज घेऊन जोरदार ठेका घेतला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर माता की जय या गगनभेदी घोषणांनी संपूर्ण पोलादपूर शहर दुमदुमून गेले. समाजातील गुणवत्तेला दाद देण्यासाठी नुकत्याच जाहीर झालेल्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलेल्या स्थानिक गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. त्यांच्या या यशामुळे उपस्थित पालकांचे डोळे कौतुकाने पाणावले होते. मान्यवरांनी या भावी पिढीला पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी आयोजन समिती, स्थानिक तरुण आणि कार्यकर्त्यांनी अहोरात्र कष्ट उपसले. सोहळ्याच्या सांगतेनंतर उपस्थित सर्व राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक आणि अधिकाऱ्यांचे समस्त धनगर समाज, पोलादपूर तालुका यांच्या वतीने जाहीर आभार मानण्यात आले. या अभूतपूर्व सोहळ्यामुळे पोलादपूर आणि परिसरातील वातावरण कमालीचे उत्साही आणि प्रेरणादायी बनले आहे.